हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे अकोल्याची ऐश्वर्या साखरकर. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे नवीन एक प्लांट घेऊन. चला बघूया आपण हा प्लांट. हे बघा, तुम्हाला दिसतोच आहे छान. हा प्लांट म्हणजे मी त्याची एक ब्रांच तोडून आणलेली आहे, बिकॉज हा माझ्या घरी नाही आहे लावलेला. सो त्यामुळे मी त्याची एक ब्रांच आणली आहे जस्ट तुमच्यासाठी. आणि ब्रांचवरनंच मी तुम्हाला सांगेल आता याच्याबद्दल थोडीशी माहिती. बघा, आता याला काय म्हणतात हे तुम्ही पाहिलेलं असेल बरेच ठिकाणी, बऱ्याच जणांच्या कंपाऊंडच्या बाहेर, घराच्या बाहेर लावलेलं असतं हे. आणि हे एक श्रब आहे. आणि बघा, मस्त कॉम्पॅक्टली वाढतं हे. आणि छान याला असे रेड फ्लावर्स येतात. बघा किती सुंदर फ्लावर्स आहेत याला, छान. छान पेटल्स आहेत. बघा, आता याच्याबद्दल सांगते. याचं बॉटनिकल नेम आहे जट्रोफा. आणि याला कॉमन नेम आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतात नेटल स्पर्ज आणि हिंदीमध्ये याला म्हणतात रतनज्योत. आता थोडंसं ओळखीचं वाटलं असेल तुम्हाला. रतनज्योत हे झाड मेडिसिनल युजेससाठी खूप जास्त प्रचलित आहे. याच्या मुळा औषध म्हणून वापरल्या जातात आयुर्वेदामध्ये. तर बघा, हे आहे त्यातलाच एक प्लांट ज्याला रतनज्योत म्हणून ओळखलं जाते आणि याला इंग्लिशमध्ये नेटल स्पर्ज म्हटलं जाते. चला, आता याच्या ग्रोथसाठी काय लागतं ते बघू. पहिले तर जट्रोफा प्लांट्ससाठी एक वेल ड्रेन सॉईल पाहिजे. आणि हे उन्हात पण सर्वाईव्ह करतं आणि सावलीत पण सर्वाईव्ह करतं. म्हणजे शेड पण चालतं याला, फुल ऊन पण असलं तरीही चालतं याला. खूप छान बहरणारं असं एक हे प्लांट आहे. आणि याला खूप छान फ्लावरिंग पण खूप चांगल्या प्रमाणात असते. खूप सुंदर असे लाल, एकदम लालबुंद असे भडक असे छान फ्लावर्स येतात. आणि याला फळं पण येतात छोटे छोटे. आता बघा, ही जी ब्रांच मी आणली आहे याला ते फळ नाही आलेलं, बट याला फळं येतात. असे बेरीज सारखे दिसतात ते, छान. आता सध्या याला फ्लावर्सच आहेत. काही दिवसांनी, म्हणजे 15-1 दिवसांनी याला फळं येतील, किंवा 8-1 दिवसांनी तरी. बघा, आता याच्यासाठी काय लागतं. याला एक वेल ड्रेन सॉईल पाहिजे मी सांगितल्याप्रमाणे. नंतर हे उन्हात पण सर्वाईव्ह करतं आणि सावलीत पण सर्वाईव्ह करतं. त्यामुळे तुम्ही हे घरात आतमध्ये पण लावू शकता, बाहेर पण लावू शकता. आणि फुल सनमध्ये जर राहिलं हे, म्हणजे सपोज बाहेर ठेवलं तुम्ही अंगणात किंवा वॉल कंपाऊंडला बाहेरून, तर तेव्हा तिथे ते खूप छान बहरेल, छान. त्याला फ्लावरिंग खूप जास्त प्रमाणात राहील. तेच तुम्ही आतल्या साईडला ठेवलं तर फ्लावरिंग थोडं कमी राहील, ठीक आहे. आणि हे साल्ट टॉलरंट नाही आहे. म्हणजे याला बघा, बोरिंगचं जे पाणी राहतं, जर ते गोडं असेल तर खूपच छान, पण ते जर जास्त प्रमाणात खारं असेल तर त्याला हे टॉलरेट नाही करू शकत. याला जास्त खारं पाणी नको, थोडं गोडं पाणी हवं. म्हणजे नळाचं जे नॉर्मल नळाचं पाणी राहतं ते हे चालतं याला. बघा, आता हे एक ह्युमिडिटी लवर प्लांट आहे. म्हणजे याला असं मॉइस्टी, ह्युमिड वातावरण खूप आवडतं. त्यामुळे हे तुम्ही काही लोकांना बाथरूमच्या साईडला वगैरे प्लांट्स लावायला खूप आवडतात, किंवा त्यांचा स्पेस असतो तेवढा, पॅसेज ओपन असतो, तर मग तिथे काहीतरी ठेवायचं म्हणून तिथे हे प्लांट खूप छान ग्रो करेल. आणि किचन पण एक छान स्पॉट आहे याच्यासाठी, की तो पण ह्युमिडच असतो, कारण तिथे सतत वाफ चालते वगैरे आणि ओलावा राहतो, जास्त ऊन पण नसतं आणि जास्त शेड पण नसते. अशा ठिकाणी किचनच्या एखाद्या विंडोमध्ये वगैरे पण तुम्ही याला लावू शकता छानपैकी, आणि तिथे पण खूप छान प्रकारे हे ग्रो होईल. आणि बघा, याचा जो लाईफ स्पॅन आहे तो 50 वर्षापर्यंत आहे. म्हणजे तुम्ही एकदा हे प्लांट लावल्यानंतर ते 51 वर्षापर्यंत राहू शकतं, जर तुम्ही त्याची नीट काळजी घेतली तर. त्याला व्यवस्थित फर्टिलायझर्स आणि पाणी, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जर त्याची काळजी घेतली गेली तर नॉर्मली सस्टेन करू शकतं. 50 सांगितलेलं आहे, बट आपण धरू ॲटलिस्ट 10 इयर्स तर कसंही चालून जाईल. आणि बघा, आणखी काय याची केअर म्हणून काय करू शकतो आपण. याला जर प्रोपगेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वाढवायचं आहे, तर तुम्ही याच्या ब्रांचेस कटिंग करून सुद्धा याला आणखी प्रोपगेट करू शकता. आणि जर प्लांटेशन करायचं आहे आणि तुमची इच्छा आहे की हे प्लांट खूप जास्त टिकलं पाहिजे, तर मग तुम्हाला सीड्सचाच यूज करावा लागेल. जेव्हा तुम्ही सीड थ्रू प्लांटेशन कराल, म्हणजे सीड ग्रो कराल, तेव्हा ते प्लांट्स खूप जास्त सस्टेनेबल असतात. आणि हे कटिंग्सचे कसे राहतात, हे थोडेसे कधी म्हणजे पटकन मरू पण शकतात, पण जनरली सीडनी जे ग्रो केलेले असतात ते खूप जास्त सस्टेनेबल असतात. मला लॉंग लिव्ड प्लांट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या बिया पेरा, म्हणजे सीड्स ग्रो करा. आणि बघा, आता याचे युजेस सांगते मी तुम्हाला. याचे युजेस बघा,
याचे युजेस असे आहेत की इट इज युजफुल इन ट्रीटिंग स्किन कंडिशन सच ॲज अल्सर, ब्लिस्टर, एक्झिमा अँड ऑल्सो वुंड हिलिंग. बघा आता ब्लिस्टर, एक्झिमा आणि अल्सर हे सगळे स्किन कंडिशन आहे. ब्लिस्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे जळल्यानंतर फुग्गा येतो. जळल्यानंतर जेव्हा असा फुग्गा येतो त्याला पाणी भरलेलं असतं त्याच्या आतमध्ये असा, तो त्याला ब्लिस्टर, एक्झिमा, खाज वगैरे. आणि अल्सर पण नॉर्मल तुम्हाला माहिती आहे नॉर्मली ते ट्रीट करायसाठी याचा औषधांमध्ये यूज केला जातो याचा काही प्रोसेस करून. आणि जखमा भरायसाठी पण हे खूप जास्त म्हणजे ॲक्सेलरेशन देतं त्या प्रोसेसला असं आहे. हे एक वुंड हिलर पण आहे. आणि बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनमध्ये पण याचा खूप यूज होतो ते कमी करण्यासाठी. आणि मसल पेन, जॉईंटिसमध्ये पण याचा यूज होतो औषध निर्माण करायसाठी. आणि याचा आणखी एक छान यूज आहे की जो आत्ताच्या जनरेशनसाठी खूप जरुरी आहे आणि इथून पुढच्या या 21व्या शतकात गरजच पडणार आहे त्याची. तर ते आहे प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल म्हणजे बायोफ्युएल याच्यापासून बनतं. याची आणखी एक प्रजाती आहे जट्रोपाची जी ब्राउनिश दिसते. माझ्याकडे ही अवेलेबल होती सो मी तुम्हाला ही दाखवली. बट तुम्ही जेव्हा केव्हा सर्च कराल किंवा तुम्ही आत्ताही जेव्हा पावसाळ्यात फिराल कुठे बाहेर जाल गावाला वगैरे तर तुम्हाला रोड साईड एक ब्राऊन कलरचं अशा पानांवालं झाड दिसेल. बघा हे असे पानं सांगते मी. आता याचे कसे हे जास्त वाढलेले नाही आहे, हे जास्त इलॉंगेट झालेले नाही आहे, बट त्याचे असतील. त्याला असे 3 तुम्हाला दिसतील असे ट्रिपलेट लाईक. तर आणि ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन कलर असेल त्याला. तो आहे जट्रोपा. तो पण जट्रोपाच आहे. याचीच एक हे आहे ती स्पेसिस आहे. तर तो यूज होतोय आणि हा पण यूज होतोय बायोडिझेल बनवण्यासाठी. सो ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे की बघा आता याच्यापासून बायोफ्युएल्स पण बनतील आणि खूप चांगली गोष्ट आहे. सो याच्या बिया टॉक्सिक्स असतात. याचे लीव्स आणि स्टेम, फ्लावर्स हे यूज केले जातात औषध निर्माण करायसाठी. आयुर्वेदामध्ये याचं खूप चांगलं स्थान आहे. रतनज्योत तुम्ही ऐकलं असेल. याच्या मुळा पण औषधामध्ये यूज केला जातात ॲज औषध म्हणून वेगवेगळ्या डिसीजवरती जे मी तुम्हाला सांगितले स्किनशी रिलेटेड आणखी असतील. मला जेवढे मिळाले मी तेवढे तुम्हाला सांगते आहे. सो हा झाला जट्रोपा. आणि शेअर अँड सबस्क्राईब अँड लाईक करा. बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज पहिले तुमच्यापर्यंत येतील. थँक यू व्हेरी मच.